कर्मचाऱ्यांच्या संपामुळे धुळ्यात प्रवाशांना फटका बसतोय। धुळ्याहून जाणाऱ्या सर्वच बसेस रद्द करण्यात आल्या। आज सकाळपासूनच धुळे बस स्थानकात प्रवाशांनी गर्दी केली होती, मात्र फेऱ्या रद्द करण्यात आल्यानं अनेक प्रवाशांना माघारी परतावं लागलंय। आम्ही न्याव धरून आलो, आम्हाला पुण्याला जायचं होतं अर्जंट मध्ये, आम्हाला बस नाही असं आधी सांगायला पाहिजे होतं ना। महामंडळवाल्याने आधी 3 दिवस आधी सांगून द्यायचं होतं ना। तर बस बंद आहे, कोणी घरून निघू नका असं महामंडळवाल्यांनी सांगायला पाहिजे आम्हाला। आम्ही आता एवढ्या दुरून आलो, दुरून जायचंय आम्हाला, तर कसे जाणार, कसे जाऊ आम्ही? तर बसवाल्यांनी बस चालू करायला पाहिजे। तर कल्याणमध्येही एसटी संपाला प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसलाय। कल्याणमधील एसटी आगारातनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी। राज्य परिवहन महामंडळाचा कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे। वेतनवाढीसह इतर मागण्यासाठी हा संप आहे। सध्या मी विठ्ठलवाडी बस डेपोत आहे, तर आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी जे बसेस आहे ते उभ्या करण्यात आले आहे। काही कर्मचारी जे एस टी स्टँडच्या बाहेर उभे आहे, या ठिकाणाहून जे कल्याण आणि विठ्ठलवाडी या दोन्ही जे बस स्टॉप आहे या ठिकाणी आहे, कारण की कल्याण बस डेपोमध्ये काम सुरू असल्याने या ठिकाणाहून कल्याणच्या बसेस सोडले जातात। या ठिकाणी प्रवासी संख्या फार कमी आहे, बसेस उभ्या करण्यात आल्या आहे। काही कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमची परिस्थिती आहे, कारण की ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संपात सहभागी व्हायचे की नाही अशी संभ्रम परिस्थिती त्यांच्यात आहे। सध्या या ठिकाणी बसेस उभ्या करण्यात आल्या आहे, 1-2 बसेस सोडल्या गेल्या आहे, मात्र या संपाचा या ठिकाणी परिणाम दिसत आहे। सध्या हे बसेस सुरू करण्यात येईल असे सांगितलं जात आहे, मात्र तसे चित्र दिसत नाही आहे। कॅमेरामॅन दिनेश जाधवसह अमजद खान, NDTV मराठी, कल्याण। तर राज्यभरात एसटी कामगारांचा संप सुरू आहे, तिकडे चंद्रपुरात एसटी बसेस सुरू आहेत। चंद्रपुरातील कर्मचारी उद्या या संपात सहभागी होणार आहेत। वरिष्ठांकडून जरा उशिरा माहिती आल्यामुळे आजचा बंद उद्या करणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली। सकाळपासूनच महाराष्ट्रातील सगळीकडे एसटी जे आहे ते बंद आहेत, आणि त्यातच चंद्रपूर जिल्ह्यामधील जे एसटी महामंडळ आहे त्या बसेस ज्या आहेत त्या रस्त्यावर धावत असताना दिसत आहेत। आपल्यासोबत एसटी आगारात काम करणारे सगळे कर्मचारी आहेत, आपण नेमकं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आज महाराष्ट्रात बंद असतानाही चंद्रपुरातली बस जी आहे ती रस्त्यावर फिरत असताना दिसत आहे। का कारण काय? कारण याचं असं की काल सायंकाळपर्यंत आम्हाला वरिष्ठाकडून काही तशा सूचना आल्या नाही आल्या, परंतु आम्ही त्या कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवू शकलो नाही, आणि त्याच्यामुळे आज आमचे काही टायमिंग सुरू झाले आणि काही टायमिंग बंद आहे। विदर्भामध्ये तसा परिणाम झाला नाही, पण ऑल महाराष्ट्रामध्ये 150 डेपो आज बंद आहे। तर अमरावतीमध्ये ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। 800 पेक्षा जास्त फेऱ्या स्थगित करण्यात आल्या। अमरावती जिल्ह्यातील विविध आगारात कर्मचाऱ्यांकडून सरकारच्या विरोधात निदर्शने देखील करण्यात आली। अमरावतीच्या मध्यवर्ती आगारातनं एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केलं आहे। या धरणे आंदोलनाचा अमरावती विभागावर नेमका काय परिणाम होतो आहे, किती बस फेऱ्या रद्द आहेत आणि प्रवाशांना कशा प्रकारे गैरसोयीला समोर जावं लागत आहे, यासह सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत विभाग नियंत्रक निलेश बेलसरे आहेत। आपण त्यांच्याशी या सगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत। सर, किती कर्मचारी संघटना या एसटीच्या आंदोलनात सहभागी आहेत आणि कशा पद्धतीनं आंदोलन अमरावती एसटी महामंडळाच्या विभागाअंतर्गत सुरू आहे? आज दिनांक 3/9/24 रोजी धरणे आंदोलनाचा एक नोटीस संयुक्त कृती समितीने दिलेला होता। अमरावती जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर अमरावती जिल्ह्यात सकाळी 5 वाजतापासून ते 10 वाजेपर्यंत साधारणतः 61 फेऱ्या, म्हणजे 274 आमच्या नियोजित फेऱ्या जायला पाहिजे होत्या, परंतु 61 फेऱ्या या रद्द झालेल्या आहेत। या जिल्ह्यामध्ये एकूण 8 डेपो आहेत, त्यापैकी 5 डेपो पूर्णतः सुरू आहेत, बडनेरा, परतवाडा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, आणि 3 डेपोमध्ये अंशतः वाहतूक सुरू आहे, यामध्ये अमरावती, दर्यापूर आणि चांदूर रेल्वे। आमच्या डेपो मॅनेजर आणि स्थानिक प्रशासनामार्फत सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करणे सुरू आहे, जास्तीत जास्त वाहतूक करून प्रवाशांची गैरसोय कशी टाळता येईल याबाबत प्रयत्न सुरू आहेत। तर सोलापूरमध्ये देखील एसटी कर्मचारी संपावर गेल्यानं प्रवाशांचे अक्षरशः हाल झालेत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी।
महाराष्ट्र राज्य एस.टी. कर्मचारी संघर्ष कृती समिती यांच्या वतीने आज जो आहे तो धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात दिसत आहेत. एस.टी. जे आहे त्या कुठेतरी बंद आहेत, परंतु याचा पडसाद जे आहे ते सोलापूर एस.टी. डेपोमध्ये अद्यापही तरी दिसला नाही. सर्व एस.टी. असं व्यवस्थित चालू आहेत असे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं सांगणं येत आहे आणि संपूर्ण व्यवस्था जी आहे ती अगदी सुरळीत चालू आहे असं एकंदरीत प्रशासकीय जे कर्मचारी आहेत, जे अधिकारी आहेत यांचं म्हणणं येत आहे. आपल्यासोबत काही प्रवासी आहेत. मावशी, किती वाजल्यापासून थांबलाय तुम्ही? 2 वाजले आम्हाला. आता सकाळी 8 वाजल्यापासून बसला. सकाळी 8 वाजल्यापासून हा. बसलाय. कुठे जायचं आहे? आम्हाला तुळजापूरला जायचं आहे. गाडी अजून आली नाही. आली नाही. आता एक आली तर भरून गेली. एक आली पण गर्दी भरपूर होती, भरून गेली. हा. बर मावशी, किती वाजल्यापासून बसलाय तुम्ही? 8 वाजल्यापासून हवं गाडी आली नाही अजून. नाही आली. बर काय सांगते? हा? काय सांगते? जाऊन बसा म्हणते 12 नंबरला येतेच. आता 10-11 वाजत आले तरी आणखी येतेच. हा? एकंदरीत प्रवाशांचं जे सांगणं आहे की सकाळी आम्ही 8 वाजल्यापासून बसलो आहे, अद्याप ही गाडी आली नाही आणि प्रशासनाचं असं सांगणं येत आहे की सर्व जी वाहतूक आहे ती व्यवस्थितपणे सुरळीत सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल घंटेसह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर.